ठीक होते. तर पहिलं स्प्रे म्हणजे हे जवळ-जवळ मला असं वाटतंय कॅमेरा वर्षानंतर जवळ-जवव राहिलं तर 2 झाले. 1-1.5 वर्षानंतर कॅमेरा काढला आहे. 1-1.5 वर्ष. बॉडी हे खराब होती म्हणून मी जास्त त्याला हात लावला. एअर पडले. ते जी स्क्रीन होती ना, ते M15ची जी कंपनी होती, त्या सीरीजमध्ये ओव्हर हिटिंगचा प्रॉब्लेम होता. ओव्हर हिटिंगच्या प्रॉब्लेममुळे बॉडीचं लेझर निघत होतं. मग मी त्या कॅमेराला जर हात लावला, निघत चाललं. परत त्याला रिपेअर करण्याच्या मूडमध्ये नव्हतं की ते किंवा नाही का हे का सगळ्यात जास्त जपून ठेवायची गोष्ट म्हणजे मला ही हरवतात. माझ्याकडनं अजून एक पण नाही हरवलं. पण नॉर्मली सगळ्यात मेन गोष्ट पहिलं त्याला ट्रायपॉड व्हिडिओ डेडिकेटेड आहे. व्हिडिओ ट्रायपॉड रिकामी फोकसमध्ये ते माझा जो कॅमेरा रेकॉर्ड करतोय तो 1080p 24 fps मध्ये रेकॉर्ड करतोय. माझा जो माझा कॅमेरा आहे तो 4K रेकॉर्ड करू शकतो. पण 4K मध्ये तो त्याच्यात ऑटो फोकस नाही म्हणून ते मॅन्युअल फोकस आहे. पण त्या टायमिंगला मला एवढं त्याचं काही वाटलं नव्हतं की हा लेन्स काढल्या तर लेन्स 15-45 mm दिसते लेन्स म्हणजे किती 1.8 असली पाहिजे ही. हा 1.8च आहे. STM 1.8 ती सेकंड हँड OLX ने घेतली होती आणि ही जी लागलेली मला तर ही जी लागलेली ही आहे 21.8 ही पण ही नव्हती OLX ने घेतली. ही लेन्स घेण्यासाठी तो मुंबईला गेला. मुंबईवर ही बरेचशे माझे ठीक आहे कसं मला आई फोकसचा खूप प्रॉब्लेम कॅमेरा ह्या वाला कॅमेरा ही जुनी बॅग आहे त्याची. इव्हन लेन्स कॅप ही लेन्स कॅप अरे हा ती माझ्या सोनीच्या कॅमेराची लेन्स कॅप आहे. ही माझ्या 50 लेन्स जी दाखवली आता भरपूर दिवस झाले यूज नाही केल्यामुळे मला वाटतं की फंगस तर आला असेल. फंगस आलं नसेल तर झालं कारण की कॅमेराचा प्रॉब्लेम हाच आहे की खूप दिवस ठेवले जर यूज नाही केलं ना त्याला फंगस येतं. फंगस आलं तर लेन्सला फंगस येतं जर त्याला ड्राय ह्याच्यात नाही ठेवलं तर. आणि मग तुम्ही त्या कॅमेराला ती लेन्स किंवा ते सेन्सर यूज करू शकत नाही. शिवाय माझा अजून सेन्सरला तर काही झालं नाही रे. पण माझा एक कॅमेरा आहे त्या एका कॅमेरातला फंगस थोडं आलेलं मला असं वाटतं ते घेतानाच फंगस होतं तेवढं कळलं नाही मला बारीक फंगस पहिलं तुम्ही ह्यावाल्या कॅमेराचं हा जो आहे हा आहे सोनीचा कॅनन M15 मार्क त्याला लागलेली लेन्स आहे 24mm 1.8 आणि त्याच्या या कॅमेराच्या मला असं वाटतं 2 ते 3 वर्षानंतर मी हा घेतला. हा आहे इथे मार्क इधर आहे सोनी A7 IV हा त्याच्या सेगमेंटचा एक टाइमचा टॉप मॉडेल आहे. म्हणजे ह्याच्यापेक्षा नव्हता तर ह्याच्या रेंजमध्ये अ, अजून एक कॅमेरा आहे त्याचं नाव आहे सोनी AS3 हा आहे सोनी A7 IV ह्याच्या वरचे कॅमेरे जे आहेत ते आता फक्त व्हिडिओ प्रोडक्शनसाठी जसं की FX3 ते पण जर जर काम ह्याचं असेल तर व्हिडिओ प्रोडक्शनचं जास्त असेल मेनली त्याच्यामध्ये जास्त फीचर्स वगैरे काही नाहीये. तर FX3 मध्ये इंटरनली फॅन आहेत रेकॉर्डिंग जास्त आहे. फुल HDMI पोर्ट आहे. फुल HDMI पोर्ट तर मला पण आहे का ॲक्चुअलमध्ये? हां, फुल साइज HDMI पोर्ट आहे माझ्याकडे. तर ह्याच्याने मी काय करू शकतो या पोर्टने मी पूर्णपणे माझा कॅमेराचा डिस्प्ले यूज करू शकतो किंवा मी इथं मॉनिटर लावू शकतो. जेव्हा माझा रिग क्रिएट करेल तेव्हा रिगमध्ये मी माझा फुल टाईम मॉनिटर लावून फुल टाईम त्याची कलर डेप्थ ॲक्सेस करू शकतो ह्या कॅमेरा. ॲक्चुअलमध्ये घ्यायचा तर मला FX3चा होता. पण प्रॉब्लेम असा झाला FX3चा तो पूर्णपणे व्हिडिओ प्रोडक्शन वाईजच तो कॅमेरा चांगला आहे. आणि मला असा काहीतरी कॅमेरा पाहिजे होता की जो फोटोज वगैरे पण करेल आणि व्हिडिओज वगैरे पण करेल. मला FX3कडे का जायचं नव्हतं कारण की मला वाटलं नव्हतं की माझ्या ह्या सगळ्या ज्या गोष्टी करतोय त्या वर्कआउट होतील आणि मी फोटो लाईन सोडून व्हिडिओकडे येईल म्हणून. म्हणून मला असं काहीतरी पाहिजे होता की जो माझे दोन्ही पण कामं करू शकतो त्या टाईम पिरियडमध्ये. मग मला तेव्हा जो बरा वाटला तो मी घेतला. बाकी सगळं हे करून टाकलं ड्रॉप केला त्याच्यावरून मला हा पाहिजे होता मी हा हे झालं नवीन कॅमेरा केलं ते माझ्याकडे ओके. मी अजून एक गोष्ट करू शकतो. जी मी आता कॅमेरा दाखवला कॅमेरा रिग आहे. मी कॅमेऱ्याची मला रिग खूप दिवसापासून घ्यायची होती किंवा माझ्याकडे जेव्हा कॅमेरा तेव्हा पण मला कॅमेराची रिग घ्यायची होती. तर रिझन हे होतं की तुम्ही कोणता पण कॅमेरा यूज करता ना कोणता पण तर काय होतं त्याच्या हँडलिंगमुळे आपल्या हाताला घाम येतो, वातावरण खराब असतं वगैरे. त्याचा कलर्स आणि बऱ्याच लोकांचे कॅमेरे मी बघितलेत वर्ष जुने 2-2 वर्ष जुने कॅमेरे आहेत. पण त्यांचे कलर निघलेले त्यांच्या बॉडीवर यूज करून कलर मी त्यासाठी माझ्या कॅमेरा केज घेतलं. त्याचे 2-3 रिझन होते. एक तर पडला तर बॉडी डॅमेज होणार नाही. दुसरं की तो पकडायला पण जरासं हेवी वाटतं चांगलं वाटतं. तिसरं त्याला खूप स्क्रू जागा आहे त्याच्यामध्ये म्हणून कुठली पण कुठं पण लावू शकतो स्क्रू वगैरे करून जर मी ट्रायपॉड घेतला मी वर्टिकली माउंट करू शकतो. तसा तर ट्रायपॉड आहेच माझ्याकडे. पण इन फ्युचर जर मी ते मॅजिक आर्म घेतला तर मॅजिक आर्म करून मी स्क्रू टाईट अप करून कुठं पण लावू शकतो. ठीक आहे. मग जेव्हा मी कॅमेरा केज घेतला त्याच्यानंतर मग मी ND फिल्टर सुद्धा घेतला कारण की मला ND फिल्टरची गरज होती. कारण की जेव्हा मी हा कॅमेरा यूज करायचो त्या कॅमेराला मला 50 mm लेन्स होती आणि 1.4चा अपेचर होता. तर 1.4 म्हणजे काय होत होतं की खूप
व्हाईट वॉश होत जाते, ओव्हर एक्सपोज होत होतं बॅकग्राऊंड वगैरे. तर काय व्हायचं, मग मला ते आय-एस-ओ कमी करायला लागायचा किंवा अपेचर कमी करायला लागायचं. मग 1.4चा काही मला युजच करता येत नव्हता आणि तेव्हा मला ते टेक्निकल लेव्हल तेवढं कळत नव्हतं. पण त्याच्यामुळे मग मी हा कॅमेरा तेव्हा विचार केला होता, की जर मी नेक्स्ट कॅमेरा घेईन तर किंवा ह्याच कॅमेरा टाळण्यासाठी मी एनडी फिल्टर घेईन. आणि हे ते एनडी फिल्टर जे मी घेतलं होतं, हे KNFचं एनडी फिल्टर आहे. खूप महाग एनडी फिल्टर आहे. आणि प्रॉब्लेम असा झाला, की मी जेव्हा त्याच्याकडे सोबत जी लेन्स घेतली 35mm लेन्स, 35mm लेन्समध्ये त्यांच्याकडे 35mm चा एनडी फिल्टर नव्हता. तर मग त्यांनी मला सजेस्ट केलं, की मी 70mm चा एनडी फिल्टर घ्यावा. त्याच्यानंतर एक स्टेप रिंग घ्याव्या. ह्या स्टेप रिंग्स आहेत त्या. तर ह्याचा काय यूज होणार, की हा 72mmचा हे 70mmचं हा एनडी फिल्टर आहे. त्याचं काहीतरी 35mmचं त्याचं ते लेन्स आहे ती. तर ह्या स्टेप रिंग आहेत. पण आता स्टेप रिंगचा मला यूज पण काय होईल, की माझ्याकडे ही एक लेन्स आहे. तर मी जर ह्या रिंग त्याला बसल्या तर मग मी हे एनडी फिल्टर ह्याला पण यूज करू शकतो. टेक्निकली मला करायचं नाही, कारण की ते एनडी फिल्टर लगेच खराब होतात. खूप त्याला लवकर स्क्रॅच येते, ते पडलं बिडलं तर वगैरे खूप त्याचं झंझट आहे. मग मी एक ट्राय मारू शकतो. 72 स्टिप रिंगचा प्रॉब्लेम झालाय, की मग मला आता काय करावं लागेल, याला मी जी रिंग लावली तर असं असतं एनडी फिल्टर. होते असं असतं ते टेक्निकल सर येते असं असं असते ते एनडी फिल्टर. ते लावायचं आणि ओव्हर एक्सपोज असलेल्या गोष्टी ते नीट करतात. ते नीट करतं म्हणजे थोडंसं सनग्लासेस खूप लय लोकांना ओरडलं बोलतात ही गोष्ट. ते मी पण बोलतो असं असतं टेक्निकली. खूप हेल्प होते याच्याने. पण काही काही सिच्युएशनला कलर चेंज होतात. कॅमेराचे ओरिजिनल कलर दिसत नाही. पण ते एवढं पण टेक्निकल लेव्हलमध्ये मी फिल्म मेकिंग करत नाही, की ते बारीक बारीक गोष्टीकडे बघावं, की किती टेम्परेचर चेंज होतं. पहिला कॅमेरा आहे माझा. तेव्हा मला टेक्निकल कॅमेराचं एवढं कळत नव्हतं. पण आता एवढ्या दिवसांचं घेतलं ना मी, मला टेक्निकल लय कळालंय कॅमेराचं. मग मला भरपूर गोष्टी माहिती आहेत, की मी कॅमेरा घेताना काय चुकलं, काय नाही चुकलं, कोणता घ्यायला पाहिजे होता, कोणत्या कंपनीकडे जायला पाहिजे होतं. सोनीचा कलर स्पेस चांगला नाही. सोनीचाच म्हणतोय. कॅननचा कलर सायन्स जास्त चांगला नाहीये. जास्त काही त्यात तू करू शकत नाही. एडिटिंग वगैरे वाईज म्हणायला गेलं तर. फक्त कसं आहे, कॅननचे स्वस्त कॅमेरे आहेत. कॅमेरा घ्यायचा अरे 20-25 मध्ये भेटतोय. भारी कॅमेरा. टेक्निकल लेव्हलला ते काहीच भारी नाही. तर साधं सोपं एक्झाम्पल देऊ. हा मी कॅमेरा घेतला, हा 60,000चा कॅमेरा आहे. मी जेव्हा ज्यावेळेस घेतला तेव्हा. त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या महिन्यात 50,000ला पण झाला होता. हा सोनीचा कॅनन M15 Mark II आहे. ह्या कॅमेरामध्ये 4K शूट आहे, पण तू ते 4K ला ऑटो फोकस नाही करू शकत. आता ऑटो फोकस काय असतं? ऑटो फोकस मी सांगतो. माझा हा कॅमेरा आहे, हा माझा करतो 4K 60 FPS करतो, पण क्रॉप सेन्सरमध्ये क्रॉप करतो. क्रॉप म्हणजे जर तुला 4K 60 FPS करायचंय, तर तुझा सेन्सर क्रॉप होणार. हा फुल फ्रेम कॅमेरा आहे. फुल फ्रेम कॅमेरा पण काय असतो, की ही फ्रेम आहे. ठीक आहे अशी. फुल फ्रेम म्हणजे तू जर फोटो काढतोय, तर तुझा एवढा मोठा फोटो येणार फुल फ्रेममध्ये. क्रॉप सेन्सरमध्ये अर्धा होणार एवढा. तू एका लेन्समध्ये 2 काम करू शकतो. फुल फ्रेम आणि फुल फ्रेममध्ये भारी फुटेज येते. डिटेल्स मस्त असतात नाही का. लो लाईट चांगलं असतं कॅमेरात. हे खूप डिटेलमध्ये आहे, पण टेक्निकल तसं असतं ते. आणि नाही चालूच आहे मॅडम कॅमेरा तो, त्याचं काही नाही. पण ते भरपूर दिवसांनी चालू केल्यामुळे चालू ठेवलाय. तर त्याच्यामध्ये क्रॉप सेन्सर करतं ते. माझा 4K 60 FPS करतो, पण क्रॉप सेन्सर करतो. आणि तो ऑटो फोकस आहे. घेतला त्या टायमिंगला काय ऑटो फोकसची काय गरज आहे? कशाला लागतंय? नंतर मग जसं-जसं होत गेलं, ऑटो फोकसची गरज म्हणजे मी असं करतोय का? तरी फोकस मग ते माझा कॅमेरा ते सेन्सर बघणार, अरे हे हलतोय. मग मी समजा इथं हललो, ते पूर्ण वेळ ते ब्लर. आणि मग माझ्या चेहऱ्याला डिटेक्ट करणार. मग ते ब्लर नाही का फोकस करणार. मग परत हलवलं, परत असं. आणि जर तुला ऑटो फोकस पाहिजे, तर तू 1080p मध्ये शूट कर. मग 1080p म्हणजे तेच परत झालं, की तू फोनमध्ये पण करू शकतो ना मग ते 1080p जर तुला 4K करायचंच नाहीये. मग 4K म्हणजे काय 4K चालू करायचं तुला असं पण नाही हालायचं. न्यूज रिपोर्टर कसे करतात एका जागी थांबून बोलतात. बडबड, बडबड, बडबड तसं तेव्हा ते 4K शूट करणार. आणि मग त्याला तू काम करायचं. जर तू 4K हलला, की झालं तुझं ब्लर झाला तो. मग जर तू बोलताना असा थांबला होता आणि मग परत असा झालास बोलता-बोलता, तर ते अख्खं फुटेज ब्लर ते माझा ह्या कॅमेरावरती नाही. पण त्या टायमाला आम्हाला नव्हतं माहिती ते. आणि आम्हाला ते फोटो आणि व्हिडिओचा नव्हता होता फोटोचा करायचा. आम्ही फोटोच घेतला. फोटोत काय टच केलं, थोडंफार केलं सेटिंग वगैरे झालं. मग त्याच्यामध्ये आम्ही ते रॉ काढायला शिकलो. रॉमध्ये पण मला एडिट नव्हतं येत करता नाही का. रॉमध्ये कलर ग्रेडिंगचं वगैरे. शेवट नाही का. पण कॅमेराने लय पैसे दिले बाबा मला लय पैसे कव्हर केले. वर्षभर तसाच होता कॅमेरा तो ठेवून. त्याच्याने काय होत नव्हतं. असंच फक्त अरे कॅमेरा आहे माझ्याकडे शूट करा वगैरे नाही का मित्र-मित्राला वर्षभर तर नुसते असेच हप्ते फेडले त्याचे. पण त्याच्यानंतर मग लय पैसे भेटले, की कॅमेरातून लय पैसे भेटले. फोनचं पण तसंच झालं. स्टार्टिंगला काही नाही पैसे भेटले, पण फोनमधनं पण मी लय पैसे काढले. आता पण पेमेंट भेटतोय ना, ते फोनमधूनच भेटतंय. हे कॅमेराचं उगाच असंच आहे, नाही का? की काय नाही, आहे ना, हां, ठीक आहे. मग थोड्या वर्षानंतर मी ते शिकणार, त्याच्यावर थोडंसं नाही का हात बसणार, मग त्याच्यातनं पैसे स्टार्ट होणार. प्रत्येक गोष्ट माझं तसंच झालंय, की नाही का ते फिटूपर्यंत काहीच नाही. असंच आहे, ठेवूनच आहे. त्याला मी उघडून पण बघत नाही. किंवा हाय. पण नाही का तीच गोष्ट नंतरच्या जाऊन परत पैसे देते. असं झालं माझ्यासोबत. बऱ्याच गोष्टी सोबत झाल्या. आता हा या कॅमेराचं कार्ड मी काढून
ह्याच्यात टाकलं होतं, की बाबा बॅकअपला यूज करेन म्हणून मी. पण ते कधी बॅकअपला यूज ते कधी भरलंच नाही. आता ह्याला याला फंगस येतं. जर कॅमेराचं लक्ष नाही ठेवलं ना अशा गोष्टींना, खराब होतात लगेच. म्हणजे काय असतं, लेन्समध्ये आहे ना डस्ट बसतं, डस्ट. आणि ते वाढत जातं. वाढत अख्ख्या लेन्सला कव्हर करतं ते फंगस. जर तो पावसात कॅमेरा घेऊन गेला, डाग पडतो त्याला डाग. तर डाग पडतो, तो डाग वाढत जातो. इन्फेक्शन होतं लेन्समध्ये. आणि ते इन्फेक्शन वाढत जातं तुझी लेन्स खराब करून टाकतं. मग मला असं वाटतंय, की माझ्या ह्याच्यामध्ये कुठेतरी डॉट्स आलेत सेन्सरला. आता मी एवढं डिटेलमध्ये नाही साफ केलं त्याचं आणि एवढं पण काही होत नाही. पण नाही का असं वाटतंय मला, की कुठेतरी डॉट आलेले ते. जे फोटो काढताना दिसतात, की अरे इथं डॉट आहे. हा डॉट कॅमेराचा डॉट आहे. हा पिक्चरला डॉट नाहीये. हा सेन्सरमध्ये डॉट आलेला आहे. फोटो काढताना दिसतं, की इथं डॉट आलेला बॅक. सर्व्हिसिंग वगैरे करून ठेवावं लागतं. आता याचं ऑडिओ क्वालिटी पण आता इथं तर बोलतोय मी, तिथे तर पूर्ण वाढतंय ते. किती कमी, किती जास्त काहीच माहीत नाही त्याचं. बरं किती वेळ रेकॉर्ड करते ते माहीत नाही. मला वाटतंय एका चार्जमध्ये बॅटरीमध्ये एक 15-20 मिनिट रेकॉर्ड करेल पूर्ण. 15-20 मिनिटमध्ये मग कसं आणि हा बारीक कॅमेरा मग मी तेच विचार करत होतो, की काहीतरी पाहिजे कंटिन्यू सोबत घेऊन फिरता येईल नाही का? व्हिडिओ काढायचा म्हणलं, फोटोज वगैरे काढायचे म्हणलं, कधीपर्यंत फोनच्या ह्याच्यावर बसणार. मला काढायचं म्हणलं पण सांभाळायला लागतंय. ते असं वाटतंय, की हाय म्हणून. पण त्याला सांभाळायला एकदम नाही का हे करावं लागतंय, की अरे हे तर डिस्प्ले येतो. त्या डिस्प्लेमध्ये वायर आहे. डिस्प्लेची लाईफ आहे. उघड बंद करायची. जरा धक्का लागला डिस्प्ले तुटला झाला कॅमेरा खराब. आता ते एका त्या हिंजवर आहे ते पूर्ण. आता तू बोलतो धक्का-बिक्का लागला, तुटलं काय करायचं? ते कॅमेरा बंद त्यापेक्षा बाबा तू बस इथंच. तुला काढतच नाही असं. बरं त्याला मी यूज पण करू शकत नाही कुठं कारण की त्याची क्वालिटी खराब आहे नाही का? ह्याच्यातनं जर मी रेकॉर्ड करतोय, म्हणजे ह्याला जास्त सांभाळायला लागेल मला, की कलर कुठं खराब आहे, कुठं जास्त आहे. जर सांभाळलं नाही तर मग मला त्याची फुटेज यूज नाही करणार आहे कुठं. ते फक्त असं की कुठं गेलो, कमी खिशात-बिशात घातला नाही का? खिशात घालू शकतो या कॅमेराला मी. लेन्स वेगळी करायची, कॅप वेगळी करायची, 2 खिशात बसते मला कॅमेरा बसतं. तर ही लेन्स काढली ना, लेन्स काढायची, लेन्सला कॅप लावायची, लेन्स एका खिशात, कॅमेरा एका खिशात झालं. पण ह्याच कॅमेऱ्यावरनं मी विचार केला होता, की ह्या कॅमेरा घ्यायचा. कारण की हा पहिला कॅमेरा आहे ज्याची स्क्रीन टिल्ट होईल ह्यांच्या सीरीजचा. ह्याच्यानंतर मग आत्तापर्यंतचे जेवढे सगळे कॅमेरे आहेत ना, ते सगळे टिल्ट व्हायला लागले. आता पहिले जे कॅमेरा यायचे त्याच्यावर डिस्प्ले यायचा आणि Sonyनी काढलं होतं, की फक्त आपला डिस्प्ले असा बाहेर निघतो. तो एक तर खाली किंवा वर असं करू शकतो. मग Canonने सगळ्यात पहिलं ते इन्व्हेन्शन केलं आणि त्यांनी असं केला डिस्प्ले याचा. म्हणजे डिस्प्लेच आणला सगळ्यात पहिलं. पहिलीच गोष्ट कॅमेरा डिस्प्लेच नव्हता. कॅमेराला पण तुला सेटिंग दिसत होत्या, की ह्या सेटिंग आहेत आणि तुला वरनं सगळ्या डायलवरनं सेटिंग चेंज करायच्या होत्या. मग Sonyने डिस्प्ले आणला पूर्ण तो, नाही का? आणि त्याच्यानंतर मग ही टेक्नॉलॉजी आली, की आपण डिस्प्ले आणि ह्यातल्या ह्यात हा टच स्क्रीन आहे. अजून 3-3 लाखाचे कॅमेरे टच स्क्रीन नाहीये. हा पूर्ण टच स्क्रीन कॅमेरा आहे. म्हणजे मी पूर्ण स्क्रीन हे ॲक्सेस करू शकतो. आणि माझ्या कॅमेराला आत्ता मागच्या महिन्यात अपडेट आलं. त्या अपडेटमध्ये मी फक्त नोटिफिकेशन टाइप चेक करू शकतो. म्हणजे मी असं केलं ना, तर सगळ्या सेटिंग्स येणार आणि असं केलं की सगळ्या सेटिंग जाणार. त्यात पण मी पूर्ण ॲक्सेस करू शकत नाही. फक्त तेवढंच करू शकतो स्क्रीनवर आणि ह्याच्यात मी अख्ख्या सेटिंग चेंज करू शकतो. पाहिजे ती सेटिंग मला करू शकतो कॅमेऱ्यावर. हो ना, आता मला वापरायचं आहे ह्याला, पण मी लय तामझाम घेऊन फिरायला लागतं रे. की घ्या, जावा, ठेवा इथं आणि जेवढे पण मी लोकं बघतोय ना, ते हाच ट्रायपॉड वापरतात. त्यांच्याकडे असाच कॅमेरा सेटअप आहे. पण ते त्यांचं खूप काम म्हणून ते बघतात. मला लय कंटाळा आहे काम म्हणून बघायचं म्हणलं नाही का, की समजा आता आपण बोलतोय, मी तिथे ठेवलाय त्या कॅमेराला. पाहिजे असतं तर मी त्याला उचलून इथं ठेवला असता, उचलून तिथे ठेवला असता, तिथं ठेवला असता. भरपूर जागी ठेवून केला. मग ते मला लय कंटाळा वाटतं यार. कोणी सांगितलंय एवढं कंटाळा आहे, उचला ठेवा, उचला ठेवा. आणि हे प्रत्येक वेळी येऊन जायचंय. त्यात पण अशा गोष्टी आहेत, की बरेच जागी कॅमेरा अलाउड नाही. मग जर समज आता आता आपण तू होता का नव्हता? तू नव्हता. इकडे चालले होते ना रत्नागिरीला फ्लाईटनी. तेव्हा मला माहीत नव्हतं कॅमेरा अलाउड आहे का नाही अलाउड आहे. मला कुठे माहिती? तिथं एअरपोर्टला गेल्यावर मला सगळेजण म्हणतात कॅमेरा अलाउड आहे का नाही अलाउड आहे. म्हणलं मी इथनं घरी जाईन नसला तर. मी कॅमेरा सोडणार नाही. आणि तेव्हा लय खोच करतात. लय कंपनी सर मॅडम बोलले होते, "एक जण जर की असं झाला त्याच्याकडनं पैसे घेणार 30,000-35,000 कारण की सगळ्यांचं तिकीट काढलं. एवढं करणार, तेवढं करणार." मग तिथे गेल्यावर मग त्यांनी काय केलं माहिती आहे का? माझे सगळे कॅमेरे सोडले आणि माझी बॅग धरून ठेवली. कॅमेरा 2 कॅमेरे होते, 4 लेन्स होत्या. फ्लॅश, माईक-बिक सगळं होतं. स्टँड-बिंड सगळं होतं. सगळं सोडलं आणि ही बॅगच धरून ठेवली. मी म्हणली, "बॅग परत चेक करा. बॅगमध्ये काहीतरी आहे, बॅगमध्ये काहीतरी आहे." मग म्हणलं, "अहो, कॅमेरा तर ठीक आहे, पण बॅग कसं घेऊन जाऊ?" म्हणलं मी हे सगळं. मग थांबलो, त्यांना बोललो, मग त्यांनी बॅग दिली. मग माझा तिथं व्हिडिओ काढत नव्हते, कारण की फोन दुसरीकडे ठेवला होता. फोन काढून सगळं तिथं ठेवायचं त्या टेबलला, सगळं मोकळं-मोकळं. मग ते घेऊन जाणार, सगळं चेक करणार आणि आपल्याला पुढे जाऊन इकडनं जायचं असं चेक करतात आणि पुढे जाऊन थांबवतात. एक-एक तुमचं भरा. आणि त्यांनी माझं सगळं दिलं सामान, कॅमेरा-बिमेरा सगळं बॅगच दिली नाही. म्हणले ते बॅग तुमची घेऊन गेले आणि मला दिसतं की ते माझी बॅग काढले त्यांनी समोर उचलली बॅग. त्याला बॅगला खोललं आणि ती बॅग म्हणजे घेऊन गेले आतमध्ये. असं केलं ते आयला काय करायचं पण नाही का. तिथं पण कॅमेरा नव्हता काढला कारण की या कॅमेरा कॅमेरा माझा एड झाला. ठीक आहे. आमच्या मागं एक 2 माणसं बसले होते. मित्र होते का नातेवाईक होते माहीत नाही. आणि पुढं एक वयस्कर माणूस बसला होता. टाकला होता ते एवढं माहिती आहे मला. आणि मला काय वाटलं होतं सीट थोडा कम्फर्टेबल वगैरे सीट काय एवढा कम्फर्टेबल नव्हत्या. काचा एकदम घाण.
त्याच्या रेल्वे स्टेशन सारखाच कागद होता खाली, फक्त असं होतं की सेंटरच होतं त्यांनी. प्लेन आता एवढं नाही आठवत रे मला. प्लेनचे पण व्हिडिओ माझ्याकडे, पण एवढं आठवत नाही मला. ती कुठली तर नवीनच कंपनी होती ती. आणि आम्ही ज्या एअरपोर्टला गेलतो ना, त्या एअरपोर्टला काहीतरी वेगळंच होतं, ग्रीन येल्लो टाईप काहीतरी होतं. होते ती सोड. मग काय झालं, आम्ही तिथे गेलो आणि सगळेजण पुढे बसलेत. मी सगळ्यांना आवाज येतोय आणि प्लेन मध्ये थोडा हळूच बोलतोय, नाही का, कोण मला आवाज ऐका ना. आणि बसलो आणि धरली अशी शीट, अशीच ओढली शीट डायरेक्ट अशी. आणि काय झालं, तेव्हा असा बसला होता माणूस, केस होती खाटकाने केस तुटले त्याची, आई शपथ, नाही का. तुला बघायचा का व्हिडिओ? तुला किस्सा दाखवतो, तुला दाखवतो. नाही का, आणि मी फुल माझं रिॲक्शन आली आणि मला फील झालं नाही का, की याची केस तुटलीत म्हणून. आणि आता आणि त्यांनी काय केलं माहितीये का, अरे असं असं काय 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 बोलला तो. आणि त्यांनी वाजवली बेल. आणि म्हणलं "अर्र, आता हिने बोलवलं तिला नाही का, नाव सांगायला माझं. अरे हो पाश पाश चल, हे वाच नाही का इथं, इथंच हो का, धरण ओढलं डायरेक्ट. अरे धरलं त्याची केस तुटली. आणि परत त्यांनी बेल वाजवली उठून नाही का. हो फ्लाय 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 काहीतरी, फ्लाय सर असं काहीतरी हिचं नाव आहे. मग ती आली नाही का बेल वाजवल्यावर. मला वाटलं आता माझी कंप्लेंट करते तिच्यापाशी, मी एकदम गप. खाली बिली बघून एकदम नाही का, ती आली आणि अशी निघून गेली. आज म्हणले हसायला विसायला येत होता, तो आमच्या मागून लय बोलत होता की असं आहे तसं आहे नाही का. ते आणि आमच्या मागे एक बसला होता ना, तो थोडासा हे होता, जास्तच बच्चन मारत होता. की अरे ओ तो प्लेन आता एवढ्या एवढ्या हाईट वर आहे, प्लेन इथपर्यंत आलाय, आता आपण ह्याच्यावर आहे, ती ती बिल्डिंग आहे, तो एरिया तो आहे, असं इन्फॉर्मेशन देत होता. आणि मग एखादं सांगता कसं होती हा या, एकदम जोर जोरात. हा बघ तिथं बसतोय, हो तिथं पाऊस पडतोय, असं तसं नाही का, प्लेन आता एवढा आहे, आता प्लेन थोडासा वर जाईल, आता थोडासा प्लेन खाली येईल, असं नाही का. आणि आम्ही पुढे बसलो ना, आम्ही नाही का त्याचं ऐकतोय पूर्ण बोलणं, हे करून की काय बोलते काय नाही, नाही का. आणि बाकी सगळे असे पुढे जाऊ होते. आणि रिजन मी तिथे त्या व्हिडिओमध्ये, त्याच्यामध्ये हे करतोय, त्याच्यामध्ये आम्ही डिस्कस करतोय. आणि आम्ही त्याला बोलतोय पण नाही का त्या माणसाला, "अहो बाबा नका सांगू आम्हाला एवढं सगळं इन्फॉर्मेशन नका देऊ. त्या तुमची इन्फॉर्मेशन ऐकायला वगैरे आलोय का आपण नाही का, असं काही नाही." मग परत ते आम्हाला ते चॉकलेट-बिकलेट घेऊन आले. मग ह्यांनी काय केलं, घेतला असा असा धर म्हणला तुझ्याकडे. असा घेतला आणि ठेवला. आणि म्हणलं एवढं का करायला लागलंय चॉकलेटचं, नाही का रिहान. त्यांनी घेतला, पण त्यांनी खाल्ला नाही चॉकलेट. आणि मी पूर्ण पूर्ण ते नाही का होईपर्यंत सगळे संपले. आणि मी घेतलं ना, ते घेतलं असं घेतलं, ते मँगोवालं खाल्लं. रिहाननी असाच दाबला हात डायरेक्ट असा. घेतला माझ्याकडे थोडे, त्याच्याकडे थोडं ठेवून. आणि खरं चांगलं झालं, कारण मी पूर्ण तेच खाल्लं. आणि मला वाटलं की ते म्हणतील की पिक्चर वगैरे मध्ये असं की बाबा आता आपण वर पोहोचलो, तुम्ही सीट बेल्ट, काहीच नाही. फक्त लावा म्हणले, काढा म्हणलेच नाही. मग आम्ही फक्त असं वर गेलो, असं आणि खाली आलो. एवढंच होतं. अडीच अडीच पाऊण तासात, पाऊण तासात आम्ही पोहोचलो तिथं. आम्हाला वाटलं पण नाही आम्ही प्लेन बसलो म्हणून. फक्त एक्साइटमेंट कुठं होती, एअरपोर्ट पर्यंत. पूर्ण एअरपोर्ट मध्ये नाही का ती प्रोसेस, की आता बसमध्ये बसवलं, मग त्या प्लेन पर्यंत नेणार, मग त्या प्लेन मध्ये आपण चढणार, त्या सीटवर बसलो की तेवढीच एक्साइटमेंट. 2 मिनिटात तर आम्ही पोहोचलो तिथं. वाटलं पण नाही की बाबा आता म्हणतील प्लेन काढा, आम्ही थोडंसं उभं राहील, बघील बघेल नाही का, प्लेन बघेल आतमधनं, काहीच नाही. नाही का, पाणी सुद्धा प्यायला दिलं नाही त्यांनी आम्हाला, की बाबा पाणी प्या म्हणून. मग तिथनं, हा तिथं पण एक किस्सा झाला आमचा. वर आम्ही पोहोचलो रत्नागिरीला. रत्नागिरीच्या आम्ही वर होतो. फुल पाऊस, फुल एकदम पाऊस. तो आतमधनं म्हणतोय, तो पायलट होता, की खूप वादळी वारं चालू आहेत. आपण अजून 15 मिनिट ट्राय करणार उतरण्याचा. अजून 15 मिनिट वेट करणार. अजून 15 मिनिटात जर काही झालं नाही, तर आपण डायरेक्ट गोव्याला जाणार. नाही का? आणि आम्ही तिथं बसून फुल मजा घ्यायलोय. म्हणलं आम्ही तिकीट तर रत्नागिरीचं काढलं, तुम्ही गोव्याला काय न्यायलाय आम्हाला, नाही का? असं तसं आम्ही फुल उचकं करतोय. तो मागचं काहीतरी बोलतोय. आता इथं नाही झाला ना, मग ते हे करणार, मग आपल्याला गोव्याला नेणार. मग गोव्यानंतर आपलं काही अरेंजमेंट करतील. रत्नागिरीची परत फ्लाइट करतील, काही बस करतील वगैरे, वगैरे असं काहीतरी आमचं त्यांचं त्यांचं चालू आहे. आम्हाला काहीच माहीत नाही. आमचं फक्त एवढंच आहे, कुठं तरी उतरवा, पण उतरावा. असं प प त्यांनी 3 ट्राय केले. पहिला ट्राय म्हणजे काय करायचं, तिथं एअरपोर्ट पर्यंत पोहोचायचं. नाही व्हायचं मग परत यू टर्न असं गोल राउंड. आणि परत ट्राय मारायची. आणि पाऊस खरंच खूप जोरात चालू होता तिथं, की प्लेन सुद्धा असाच होत होता. वायबल होत होता. पण आणि ते फील होत होतं, की वायबल हलतोय तो. मग ते प्लेन कुठेतरी वर जाणार, मग खाली येणार, वर जाणार, खाली येणार नाही का पूर्ण. त्याच्यामध्ये पूर्ण कानं बिनं ते सक्शन झाले नाही का पूर्ण. दुखायला लागले कानं बिनं.
आणि रिहान काय म्हणला तो होतं. पण ते प्लेन एवढं वर नव्हता गेला की कन्स्ट्रक्शन होती. पण ते पावसामध्ये त्यांनी एवढ्या वेळेस वर खाली केलं आणि फुल बसची फिलिंग, की बसमध्येच आहे, फक्त हवेत आहे. नाही का फुल स्पीडमध्ये वर जाते, खाली येते, वर जाते, खाली येते. नाही का त्याच्यामध्ये. 2 ट्राय केले आणि तिसऱ्या ट्रायलला पण पाऊस कमी नव्हता झाला. पण त्यांनी रिस्क घेतलं ते. आणि ते फील होत होतं मला की ते खाली उतरतोय. ते मला फील झालं की भाई प्लेन प्लेन झालाय तिरका. असा, की उतरतो ना आपण असं एखादी गाडी होताना गाडी आपल्याला कळते की टर्न झाली गाडी. प्लेन अख्खाच्या अख्खा मला फील झाला की प्लेन झालाय तिरका. तो तिरकावून सरळ झाला पूर्ण असा. आणि तेव्हा उतरला तो नाही का लँडिंग झालं. त्या एअरपोर्ट पण कुठल्या जेव्हा ह्याच्यात बनवतो गसपानामध्ये ते कोणच नाही तिथं. नॉर्मली पण नसतंच कोण. पण ते पूर्ण सुनसान एरिया तो. जंगल टाइपच होता आणि जंगलमध्ये ते रत्नागिरीचं एअरपोर्ट ते. नवीन एअरपोर्ट झालतं. 3-4 महिने झालते बाबा आणि हे फ्लाय सर का काहीतरी ती कंपनी. त्यांचेच फक्त तिथं प्लेन होते. ते पण 2 प्लेन होते. आमचा प्लेन आला आणि दुसरा प्लेन नाही का असं 2च प्लेन फक्त. त्या एअरपोर्टला वेंडिंग मशीन आहे. त्या वेंडिंग मशीनमध्ये फक्त चिप्स आणि 2-3 सिक्युरिटी गार्ड. संपलं. बाकी एअरपोर्टला तर कोणच नाही. आम्हीच सगळेजण फक्त तिथं. अ, हे कोणतरी कुठं फोटो काढतंय, कोणतरी व्हिडिओ काढतंय. हां, चालतं. कोणतरी व्हिडिओ काढतंय, कोणतरी बसले-बसले आणि मी तिथं सांगतोय, की आमच्यासोबत काय-काय झालं, आम्ही काय-काय केलं नाही का, प्लेन वगैरेमध्ये. तिथनं मग आम्हाला तिथनं आम्हाला हरीश सर घ्यायला आले. आम्हाला नाही घ्यायला आले हरीश सर. हरीश सर एका गाडीत आले इर्टिगामध्ये अवधूत सरांना घ्यायला आणि आमच्यासाठी वेगळी बस होती. ती बस पुण्यावरनं तिथे गेली रत्नागिरीला आणि तिथनं मग आम्हाला घेऊन जायला बीचपर्यंत. मग एवढं सगळं करत बसण्यापेक्षा अर्धी टीम अशी पाठवायची, अर्धी टीम तशी पाठवायची किंवा सगळ्यांना हां, तर ठीक आहे ते मला मान्य होतं, की 13 तास लागतात. जर इथनं तिथं जायचं म्हणलं तर. कारण की ते आम्ही 2 तासात, पाऊण तासात तिथं पोहोचलो. पूर्ण. आणि पाऊस यायला किती वेळ लागला? आम्हाला काय लागलं माहितीये का? आम्ही पाऊण तासात तिथं पोहोचलो. इथनं तिथं. ठीक आहे. म्हणजे एअरपोर्ट टू एअरपोर्ट बनतोय तो. आणि आम्हाला यायला 14 तास लागले. तिथनं घरी. अख्खा दिवस आम्ही बसमध्ये होतो. अख्खा दिवस. बसने आलो. हां. मग तुला सांगतोय बस आम्हाला आणायला बस आम्हाला गेलती. कारण की यायचे तिकीट नव्हते भेटले. यायचे तिकीट भेटत नव्हते. सगळे कन्फर्म नव्हते होत. म्हणून म्हणलं येताना मी तुला काय सांगतो इथनं बस घेऊन गेलो. मग जर इथनं बस गेली असती, तर 1 दिवस जायला, 1 दिवस इथं राहायला, हां, 1 दिवस राहायला आणि 1 दिवस यायला. 3 दिवस सुट्ट्या झाल्या असत्या. म्हणून आम्ही हे प्लॅनिंग बरोबर होतं. सकाळी गेलो. 3 दिवसासाठी गेलतो. तू 7 दिवस गेलता, पण आम्ही 30 दिवस 32 जण गेलतो ना. 30-35 जण. किती खर्च झाला तुमचा? सोन्याचं पण काय काय केलं तुम्ही तिथं? काय काय केलं पण? मला पण आता इच्छा झाली आता गोव्याला जायची माझी इच्छा झाली होती. कसं आहे तिथं टुरिझम गोव्याचं? टुरिझम कसं आहे तिथं कसे मी आता विचार काय करतो मी आहे ना आता मग मी काय करणार माहिती का आता मी आता हे डिसेंबर झालं ना माझं जरा आता काम जरा स्टेबल झालं ना माझं हे सगळं जानेवारी एंडिंग किंवा फेब्रुवारी पर्यंत नाही नाही तसं नाही करणार मी अजून माझं पहिले सगळं लोन क्लोज करणार मग मी या मंग्याची बिंग्याची गाडी घेणार एक 4-5 दिवस सुट्टी टाकून गोव्याला नाही जाणार गोव्याला पण जाऊ शकतो आपण पण आपण कोकणला पण जाऊ शकतो ठीक आहे की लोकांनी गोव्याला केल्या हाईप का तर फॉरेनर येतात म्हणून पण आपण कोकणला पण जाऊ शकतो कोकणला पण तेच बीच लागतात कोकणला पण तेच सगळं तेच आहे फक्त गोव्या लोकांनी जरा हाईप केले की गोवा गोवा म्हणून असं काही गोव्यामध्ये काही एकदम तुला काय सांगतोय मी कोकणला जाऊन आलोय ठीक आहे कोकण पण एकदम भारी आहे तू एन्जॉय करायचं म्हणजे कुठं पण एन्जॉय करायची तू तू देवगिरी बीचला गेला तो देवगिरी बीचला पण देवगिरी बीच का काय ते असंच काहीतरी आहे. तिथं जर गेलास ना तू तिथं पण तिथं सेम एन्जॉय होणार आहे अरे तो सांगतो सगळ्यात भारी एन्जॉय आम्ही केला होता आम्ही देवगिरी बीचला गेलो होतो ट्रॅव्हल्स केली ती 18 सीटर त्याच्यामध्ये फक्त आम्ही 10 जण आणि अख्खी फक्त ऑफिसची आमच्या स्वतःच्या पैशाने आम्ही सकाळी इथनं निघलो रात्री निघलो 12-1 वाजता सकाळी आम्ही तिथं पोहोचलो जंजिरा बीचच्या त्या नसतं का तिथं बोटीवर गाडी चढते त्या टाईप मध्ये तिथे गेलो जंजिराला गेलो सकाळपर्यंत जंजिरा केला आम्ही त्याच्यानंतर आम्ही गेलो दुपारी 12 वाजता बीचला तर बीचला कुत्र बी नाही फक्त आम्ही अख्खा बीचवर फक्त आम्ही 8 ते 10 लोक त्या अख्ख्या बीचवर हा चल ठीक आहे तिथं हे नव्हतं हे मान्य करतो मी की काहीतरी समजा आम्हाला ऍक्टिव्हिटी करायची बोटने वगैरे ते नव्हतं पण अख्खं बीच तू जस्ट असं म्हणशील ना एवढं तिथं भारी होत होतं ना वाटत होतं ना की फक्त आम्ही त्या अख्ख्या बीचवर आम्ही 7-8 जण
सगळेजण पाण्यात खेळतात आहेत, कोण कुठं बसले, कोण कुठं बसले, फोटोज वगैरे नाही का आमचंच फक्त. आम्ही म्हणलं भाई लोक एवढे सोडून गोव्यापर्यंत जातात म्हणजे गर्दी बघायला जस्ट तू जातोय एका ठिकाणी ठीक आहे समज तू सनसेट बघायला जातोय सनसेटच म्हणतात का हा सनसेटच म्हणतात सनसेट बघायला जातोय आणि तू विचार की तिथं कोणच नाहीये तूच आहे फक्त बरं ठीक आहे आम्ही तिथं स्टे नाही केला आम्ही फक्त सकाळी गेलो संध्याकाळी आम्ही निघलो आम्ही रात्री निघलो इथनं पूर्ण रात्र ट्रॅव्हल झाला सकाळी तिथं पोहोचलो जंजिरा पाहिला सकाळ सकाळी नाश्ता वगैरे केला आणि नंतर डायरेक्ट बीच कुठं होता तो तो आमच्यासोबत नव्हता का मग हा तरी पण ऐकशील ना मग मग तिथे गेलो आम्ही पूर्ण दिवस ते केलं आणि सगळ्यात भारी म्हणजे का तो गर्दी करून होती तिथं का गर्दीचं का फील झालं माहितीये का कारण की आम्ही सेम जेव्हा जंजिऱ्याला गेलो होतो ना तर जंजिऱ्याला सगळं होतं घोडे होते वगैरे वगैरे सगळे जंजिऱ्याला बीच नाही ना जंजिऱ्याला असंच आहे ते ते हे आहे ना जंजिऱ्याला तिथं साईन होतं ते तिथं होतं पण आम्ही त्याच्यानंतर जेव्हा आम्ही देवगिरी बीचला गेलो ना ते देवघर का देवगिरी त्या बीचला तिथं कोणच नाही हा दिव्यागर तेच ना दिव्यागर का देवगिरी म्हणतात तर मला नाव आठवणं मला ते हा दिव्यागरला तिथे गेलो मग तिथनं पुढे आमचा अजून प्लॅन होता अजून पुढे जायचा पण ते पॉईंट नसता राहिला त्याच्यामध्ये कारण की रात्र झाली असती तिथपर्यंत पोहोचायला मग ते जाऊन करणार काय आणि आम्हाला एकाच दिवसाचा स्टे होता मग आम्ही म्हणलं की आम्हाला थांबायचंय तिथं मग तिथं जाऊन मी गेलो ना मग मी म्हणलं की असं तर आपण येऊ शकतो फॅमिली सोबत घेऊन नाही का फक्त कसं वेळ काढावा लागेल की तुला स्पॉट माहिती पाहिजे की कुठे जायचंय तुला ठीक आहे बाबा कुठे गेलो किती वेळ लागेल तेवढंच गोवा पण तर ठीक आहे पण जर गोव्याचं सोडून जर तू कोकण साईड गेला तर तुला सेम तीच मजा भेटणार आहे हा फक्त एवढंच आहे की एखादी गोष्ट लोक हाईप करतात की अरे गोव्याला जाऊया फॉरेनर आहेत वगैरे 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 सगळं नाही का पण मी आता जसं ऑनलाईन जेवढं बघतोय ना मला वाटत नाही की अजून थोड्या दिवसांत तिथं काय राहील म्हणून टुरिझम नाही का हम्म. काय वाटलं नाही का हम्म. माझं कसं म्हणणं माहितीये का मी आता सकाळीच बसून तिथे विचार करतो हॉटेलच्या बाहेर की तर मग मला आता फिरायला जायचंय तर तिथे ऍटलीस्ट मला रिझन तर कळलं पाहिजे ना की मी का फिरायला जातोय काहीतरी ऍक्टिव्हिटी आहे किंवा फक्त मन शांत आहे मन शांतला तू मग पाहुणा लेकला जाशील जर तुला दिवसच स्पेंड करायचा आहे किंवा काय आणि प्लस गोव्याचे पैसे म्हणजे तू भारताच्या बाहेर जाऊ शकतो 70 लाख तू लावलास गोव्याला बाहेर गेलाच असतास लय लय नेपाळला गेला असतास नेपाळला विजा लागत नाही किंवा हा मग तेच ना मग ते नाही नाही तू व्हिएतनामला गेला तर व्हिएतनामला विजा लागत नाही हम्म. हा नाही तुम्ही दोघं पण गेले असते 75 पेक्षा कमीच खर्च झाला असता तुम्ही जाऊन पण आले असते व्हिएतनामला पण हा हा तेच ही करू शकतो ना आपण फक्त असं की माहित नसतंय पहिली पहिली बार असते करूया जाऊया आता आम्ही किती पर पर्सन 2,500 रुपये काढले होते इथले तर पुण्यात म्हणते तुला की जास्त लांब पण नाही मी जेवढं पण कुठे गेलो मी 2-3 हजार रुपये खर्च नाही केला हा तर ठीक आहे मी लय चुंगूस मावडे मन किंवा खात पण नाही खात पण नाही ते वेगळा प्रश्न राहिला पण जर मी आज ठरवलं की बाबा मला जायचं एक्स वाय झेड कुठं पण नाही का तर आपण करू सगळं शकतो फक्त थोडी फॅसिलिटी कमी होती जर जर समज म्हणला की मला गोव्याला जायला मी असं पण प्लेन जाऊ शकतो थोडंफार पैसे देऊन किती तिकीट होतं तुझं गोव्याचं आमचं काही 7 का 8 हजार रुपये होतं पर पर्सन ठीक आहे तर 11,000 होतं तर तू ट्रॅव्हल्सने पण जाऊ शकतो तू कारने पण जाऊ शकतो तू तुझ्या टू व्हीलर पण जाऊ शकतो नाही का तुला पाहिजे तसं कुठं खर्च तुला पैसे वाचवायचे जर तुझ्याकडे टाइम आहे भाई मी आरामात जाणार आहे मजा करत करत तू टू व्हीलर पण जाशील फोर व्हीलर पण जाशील ठीक आहे आणि तुझं बाबा माझं काय मला जायचं नाही यायचं तर तू जाऊन पण येशील विषय काय माहितीये का कोणते पण गोष्टीचा हे आहे की जर्नीचे जे काय असेल ते एक्साइटमेंट आहे तिथे जाऊन काय तुला समुद्रात काय तुला असं निघून काही नाग बिग दिसणार नाही हं, हं. MIDC तिथं हं. कसं आहे गोवा मार्केटिंगसाठी मग हा का? मी तर काय प्रॉब्लेम नाही पुण्यात काय प्रॉब्लेम नाही हं? मला असं वाटतं की नाही का मला वाटतं असं की पुण्यात म्हण किंवा कुठलं पण म्हण आपल्याला आपलं मार्केट स्वतःच बनवावं लागेल
नाही का. जेवढं मी मी अजून महाराष्ट्रातलं म्हण, पुण्यातलं म्हण किंवा इंडियात चल त्याची इंडिया खूप मोठं होतं. इंडियात भरपूर क्रिएटर आहेत. पुण्यातलं पुण्यातला एक पण असा क्रिएटर नाहीये, जो खरा क्रिएटिव्ह आहे. नाही का, की ज्याला भाऊ म्हणतील, की भाई हे आपलं कॉम्पिटिशन आहे. सगळी लोकं आज मी एक ट्रेंड केला. समज मी आज काहीतरी करा आज मी हा व्हिडिओ काढतो एक्झाम्पल. हा व्हिडिओ माझा चालला. तू एक कंटेंट क्रिएटर आहे. तू काय करशील, की भाई ह्याचा हा चालला मी बी सेम कॉपी मारतो. म्हणजे माझा बी चाल. मग सगळेजण असे 100 लोक त्याची करायला बसतील. नाही का? हां. प्रश्न तो पण नाहीये. तुम्ही क्रिएटिव्हिटी दाखवा ना. तुम्ही काहीतरी हां, तर ठीक आहे क्रिएटिव्हिटीमध्ये लय असतंय बाबा माझं चालेल का नाही चालेल, होईल काय नाही होईल. पण एस्टॅब्लिश क्रिएटर पण जे ट्रेंड फॉलो करतात आणि करत बसतात ना, मग त्याचा काय फायदा नाही. जर मी आज क्रिएटर आहे आणि मी झालोय फेमस. मला 2-3 लाख रुपये आहेत. माझी काहीतरी व्हॅल्यू आहे. नाही का? मी पण तेच करतो जे लोकं करतात. मग माझा फायदा काय? नाही का? मला माझ्याकडे पण काहीतरी वेगळं पाहिजे ना. माझ्याकडे माझी क्रिएटिव्हिटी पाहिजे. लोकं आपल्या पुण्यातली लोकं म्हण, महाराष्ट्रातली लोकं ते विचार नाही करत. त्यांना काय वाटतं, की मी व्हिडिओ टाकतो फेमस होईल. आणि आत्ता पण मी परवा दिवशी एका कर्जच बघत होतो. तिने थोडं आता त्याचं कंटेंट शिफ्ट केलंय तिने. आधी ती गाणी म्हणत होती, लव्ह सॉन्ग म्हणत होती. आता ती जरा के-पॉपकडे चालली आहे ती. तसे गाणे बनते ते तिचे. नाही का? हां, मग ते आता ते त्या साइडला चाललंय तिचं. मग तिचं मार्केट चेंज झालंय. म्हणून ती जिथे अँबॅसेडर होती किंवा जिथे ती प्रमोट करत होती. मग तिथून तिच्या कंपन्या चालल्यात त्या. कारण की तिचं ब्रँड चेंज होत चालली हळू नाही का? मग तसंच प्रत्येक गोष्टीचं असतं. आता आज मी आता इथे या कंपनीत काम करतोय. ठीक आहे. मला आज या कंपनीत जेवढं पाहिजे त्यापेक्षा मला जास्त येतंय. ठीक आहे. मग आता ते माझ्याकडे की मला कुठं माझं लक्ष द्यायचंय. कुठं माझ्याकडे बाबा आता मी इथं करतोय, इथं तर भेटत नाहीये. दुसरीकडे जातो. तिथं मला चांगलं भेटेल. मग मी तिकडेच जॉइन करतो. नाही का? इकडे काय करत बसतात मजा नाही. आणि आता तुझी गरजच नाहीये बा. तुला नाही का मला जर समज येतंय, मला येतंय नाही का जॅकेट शिवता येते. त्याला तुझी गरजच नाही. काय फायदा? भाई मला तुझी गरजच नाही. मी काय करू? मला गरज तुझी कशासाठी आहे? मला समज मला बाबा व्हिडिओ शिक. तेवढंच करून दे. आणि त्याला तुला किती लागेल? 10, 15, 20 तेवढे घे. बस. पण मी काय म्हणतो भाई मला अजून ह्याच्यापेक्षा जास्त येते. मला ह्याच्यापेक्षा जास्त करायचं. मी ना ह्याच्यापेक्षा जास्त नाही. मग भाई ते माझ्या पैसे तुझी त्याची गरज नाही. मला त्याची गरज नाही. तू दुसरीकडे कुठे डोकं चालवतोस. तसंच आहे सगळं. मग ते नाही का आपलं मार्केट तसं नाहीये, पण आपल्याला ते मार्केट बनवावं लागेल. जर तुला वाटतं ना, की बाबा इथे लोकं देत नाही, तुला तशी लोकं रेडी करावं लागतात. म्हणजे माझा संबंध नाही. खूप मोठं टास्क आहे ते आणि हळू लोकांना कळलं नाही का. आपल्याला उगाच थर्ड वर्ल्ड कंट्री म्हणतात. मला हे शब्दच कळाले किती वर्ष झाले माहिती आहे का, की लोकं आपल्याला थर्ड वर्ल्ड कंट्री का म्हणतात, नाही का. मला कळतच नव्हतं, की भाई नेमका याचा अर्थ काय थर्ड वर्ल्ड कंट्री म्हणजे काय. मग नंतर जाऊन मला आता तर कुठं कळालं, की जर बाहेरच्या देशातले लोकं आज एखादी गोष्ट विकत घेतील, जर ते स्टाईल म्हणतात समज मी आज कॉपरची बॉटल घेतली. फर्स्ट वर्ल्ड कंट्रीमध्ये मध्ये कॉपरची बॉटल जर आज ट्रेंड आहे का? तर थर्ड वर्ल्ड कंट्रीमध्ये ती 5-6 वर्षांचा ट्रेंड बनल तो, की कॉपरची बॉटल वापरतात लोक. 3-4 वर्ष झाले. मग तुला काय करायचंय, की तुला इथल्या लोकांना बघायचंच नाही. तुला पुढच्या लोकांना बघायचंय. आपल्या पुढच्या कंट्रीमधल्या लोकांना बघायचं. ते काय कंटेंट बनवतात, ते काय मार्केटिंग करतात ते. त्यांची काय स्ट्रॅटेजी. ती स्ट्रॅटेजी तू आता वापरशील का? ती आपल्या इथं 3-4 वर्षानंतर इम्प्लिमेंट होणार किंवा ट्रेंडला येणार, नाही का? आता तुला त्याचा फायदा होणार. असं आहे. मग आत्ताचे बाहेरचे जे क्रिएटर आहेत, ते सगळे स्टोरी टेलिंग करायला लागलेत ना, का एकदम सिनेमॅटिक व्हिडिओ. पिक्चर आणि आपल्या व्हिडिओमध्ये फरकच नसला पाहिजे, की तुझी टार्गेट ऑडियन्स आता तू तर पॅम्पलेट वगैरे बनवते, पण जस्ट माझे तुला पर्सनल म्हणून सांगतो, की समज माझे टार्गेट ऑडियन्स अशी आहे, की ऑडियन्स की जी पिक्चर बघते ते. आणि माझं असं इच्छा आहे, की जी पण माझी ऑडियन्स आहे त्यांनी माझा व्हिडिओज पण पिक्चर म्हणूनच बघावं. मग मला तसं प्रयत्न करा. मी काही पिक्चर नाही बनवणार. पण पिक्चरसारखा दिसेल कसा, टेक्स्ट कसे येईल, गाणे कसे येईल, हिंट नाही का, कसं होईल, म्युझिक कसं होईल त्याचं. मग प्रयत्न ते करावे लागतील. मग मला माझी ऑडियन्स भेटेल. आणि मी पण जर आलो, मग ते मीमसारखं करत, मग त्याला काही फायदाच नाही मग नाही का. मग ते आणि जेवढे पण ट्रेंड आहेत ना, ते सगळे टाईमपुरते असतात आणि ते निघून जातात, नाही का. मग त्या टाईम जसं त्या टाईमपुरतं जो कोणी येतं, त्या टाईमपुरतं निघून जातं. कोणतं पण घे. आता किती पण तू आज जर फेमस झाला, आज उभे-उभे तू फेमस झाला. तू तेवढ्या टाईम पुरताच 1-2 दिवसातच फेमस आहे तू. नाही का? हं. पण तुला परत कोण आठवल का? हां. मग तसंच असते. पण तुला तसं इंडस्ट्री पण तयार करावं लागेल ना, की मी असो नसो पण नाही का मला त्याचा रेव्हेन्यू भेटतं. रेव्हेन्यू ज्याला आपण म्हणतो. म्हणून यूट्यूबर्स बघ लाँग टर्ममध्ये पैसे कमवतात. YouTubeचे व्हिडिओ बनवून. लाँग टर्ममध्ये. आणि तसंच मला पण करायचं नाही का, की लाँग टर्ममध्ये चांगलं चाललं पाहिजे. हे शॉर्ट टर्मचा काही फायदा नाही. हो मॅडम झालं का जेवण? का हो? घरी?